आहोत आंतरवालीमध्ये आणि आंतरवालीतल्या इथल्या प्रत्येक घडामोडी दाखवण्याचं काम आपण करत असतो आणि खऱ्या अर्थानं काल जी काही समजा वक्तव्य महाराष्ट्रभर एका व्यक्तीचं फिरत आहे आणि त्या व्यक्ती वारंवार बोललं जात आहे की मी आंतरवालीतल्या कमिटीसोबत होतो किंवा मी जरांगे पाटलांच्या मेन कोर कमिटीसोबत होतो किंवा मी जरांगे पाटलांच्या कायमसोबत असतो। तर ही सगळी मंडळी जी आहे आंतरवालीतली जरांगे पाटलांना लहानपणापासून ओळखणारी मंडळी आहे आणि ही सगळी जी मंडळी आहे तर आपण विचारूया की इथे किती वेळेस त्या महाराजांची तुमची भेट झाली किंवा तुमचं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगायचं, तुमचा परिचय सांगून द्या आणि त्याच्यानंतर महाराजांविषयी तुम्ही सांगायचं। मी किशोर आबा मोरकड। मुळात ह्या महाराजांचं जे काही कालपासून धुमाकूळ पाहतोय तो अत्यंत हास्यास्पद आहे। मुळात इथं कमिटी वगैरे असं काहीच नाही। 5 करोड जनता जी आहे, 5 करोड 6 करोड जी काही मराठा समाजाची जी काही संख्या आहे ती ही सगळी मिळून कमिटी आहे आणि याच्यामध्ये मी काही कमिटीत असणं म्हणणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावणं याच्यामध्ये निश्चितच कुठंतरी शंकेची पाल चुकचुकण्याचं काम आहे। विषय असा आहे की मराठा समाजासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी लढा उभा केला। ज्या गोष्टी विचारातही नव्हत्या त्या प्रत्यक्षात उतरल्या आणि उतरल्याच्या नंतर मला यामधून अनेक लोक आहेत ते दुखावले याच्यासाठी गेले की त्यांच्यापासून तो मीडिया जो काही त्यांच्या मागे पुढे फिरत होता तो एका सामान्य लेकरांच्या पाठीमागे फिरायला लागला आणि म्हणून कुठंतरी प्रसिद्धीच्या हव्यास असलेली ही लोक, पदाचा हव्यास पैशाचा हव्यास असलेली लोक ही स्वतःला बेरोजगार समजायला लागली आणि म्हणून तो एक रोष त्यांच्यामध्ये होता। मग कुठंतरी आपल्या यांच्यामध्ये जाऊन आपल्याला काहीतरी जवळचं स्थान मिळावं, पत्रकार परिषद आपल्याला त्यांनी जवळ घेऊन बसावं, त्याचबरोबर सहकारी म्हणत असताना हे माझे सहकारी असं देखील त्यांनी बोलावं अशा अनेक जणांच्या मनीषा होत्या आणि त्या माध्यमातून त्यांना असं वाटत होतं की आपण जवळ गेल्याच्या नंतर हे आपल्याला मान सन्मान या ठिकाणी मिळेल। परंतु हा गोरगरीब आणि गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। इथं मान सन्मान, पद, पैसा, प्रतिष्ठा याला अजिबात किंमत नाही आहे। इथं फक्त एकच ध्येय सगळ्यांचं आणि एकच उद्दिष्ट आहे की ते मराठा आरक्षण मिळावं आणि या उद्देशातून प्रेरित झालेले सगळे सामान्य मराठा या ठिकाणी एकत्रित आले आणि म्हणून ह्या लोकांची पोटदुखी खरं तर हीच एक, यांची एकतर दुकानदारी बंद झाली, त्याच्यानंतर त्यांना चमकुगिरी करण्यासाठी कुठलंही साधन त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध नाही आहेत आणि दुसरा कारण की सामान्य मराठाचे पाठीमागं मराठा समाजाच्या नावावरती यांनी जे काही दुकानदाऱ्या यांचे करायच्या की मराठा समाज पाठीमागून निघून गेला हे एक शल्य यांच्या पाठीमागं यांच्या मनात कुठंतरी असावं आणि म्हणून ही लोक कुठंतरी आज तुम्ही बघितलं असेल की सरकारने 10% आरक्षण जे मराठा समाजाला दिलं त्यानंतरच ही लोक जन्माला कशी आली हा एक मुळात मोठा प्रश्न आहे आणि मी त्यांच्यासोबत होतो, मला असं झालं, मला तसं झालं हे म्हणण्याचं मला जे काही आहे मी जे बोलत आहेत ते मला आणि मी हे शब्द दोन या लढ्यामध्ये कुठंच आलेले नाही आहेत। इथं सगळे आम्ही आहोत, आपण आहोत अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी प्रयोग निश्चित प्रकारे हा सगळ्या समाजासाठी केला जातो। म्हणून निश्चित प्रकारे ह्या लोकांच्या ज्या काही मनातील आतमधल्या मनामध्ये जे काही चालू आहे ते जनतेसमोर आलेलं आहे। जनता आता फार हुशार झालेली आहे। पहिली पिढी कदाचित अशा भूलथापांना अशा काही गोष्टींना व्हिडिओ करून किंवा काही लोक जर विरोधात घातली तर या लोकांना स्वीकारत असतील, पण ही पिढी अत्यंत तीक्ष्ण आहे। त्यामुळे लोकांना कळतं की खरं काय खोटं काय, कोण कशामुळं काय करते, कारण इथल्या सगळ्या गोष्टी उघड आहेत। श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक नेता मिळालेला आहे आणि म्हणून मराठा समाजाला तो नेता गमवायचा नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांमुळे जर काही लोक त्याच्यामध्ये जर याच्यामध्ये कन्फ्यूज होत असतील तर मला असं निश्चित वाटतं की अशा प्रामाणिक नेत्याला आपण जर मुकलोत तर येणारा 100 वर्षाच्या काळामध्ये देखील आपल्याला असा प्रामाणिक नेता परत भेटणार नाही। आज गेले कितीतरी दिवसापासून अत्यंत प्रचंड त्याग ह्या व्यक्तीचा आहे आणि ह्या व्यक्तीच्या त्यागाला जर आपण आज त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून उत्तर दिलं नाही किंवा या व्यक्तीच्या पाठीमागे आपण जर खंबीरपणे उभा राहिलो नाही तर निश्चित प्रकारे येणारा काळ आपल्याला निश्चितच या समाजाला माफ करणार नाही। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं देखील काम आहे की अशा भुरट्यांना आपण सगळ्या समाजाने उत्तर दिलं पाहिजे, कारण ही भुरटी लोक तुम्ही आता ती एक बाईचा पण व्हिडिओ बघितला म्हणजे काय कशासाठी करताय तुम्ही, एक प्रश्न मोठा निर्माण होतोय। खरं तर हे पाहिल्यानंतरच असं वाटतं की अरे काय करताय नेमकं, काय चालू आहे यांच्या डोक्यामध्ये। तर ही सरकारने सोडलेली पिल्लावळ आहे आणि पिल्लावळ योग्य जागी योग्य वेळी ठेचण्याची वेळ आता मराठा समाजाने हातात घ्यावी। वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संबंधित माझ्या बांधवांना विनंती आहे की त्यांनी अशी पिल्लावळ जे कीर्तन करत नाही स्वतःला महाराज म्हणतात, जे कुठेही अगदी पारद्यांच्या हातून खिसे कापू करणाऱ्या लोकांचे साथ राजकीय वर्चस्वामधून ते ठिकाणी देतात त्या लोकांना जागेवर आणण्याची, ताळ्यावर आणण्याची ही वेळ आहे। त्याचबरोबर ज्या बाई दारू पिऊन गाणं म्हणतात त्यांना देखील अशा संबंधित आपल्या महिला भगिनींनी देखील बाहेर निघा, कंबर कसा अशा
नालाकृतींना ठेचण्याचं काम करा. अशा पद्धतीने मला असं वाटतं. आणि शांततेचं उत्तर द्या. फक्त जाऊन विचारा की तुझं नेमकं या लढ्यामध्ये बिघडलं आहे काय. हा प्रश्न मला सगळ्यात मोठा वाटतो की या लढ्यामध्ये ह्या लोकांचं बिघडलं आहे काय. की मराठा समाजाला कधी नव्हतं त्या ज्या कुणबीमधून आपल्याला आरक्षण आपण मागवतो तो हा विचारच पहिल्यांदा तो विचार साक्षात उतरला. त्याच्यानंतर नोंदी सापडल्या. नोंदी सापडत नव्हत्या. निरंक नोंदी असल्याचा अहवाल प्रत्येक शासनाच्या कार्यालयाने दिलेला असताना देखील नोंदी सापडत आहेत. हा मोठा विजय. कितीतरी करोड बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांना आणि त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. हा मोठा विजय. मराठा समाज एकत्रित झाला हा मोठा विजय. त्या शिंदे समिती स्थापन झाली हा मोठा विजय. त्यानंतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली हा मोठा विजय. म्हणजे एवढं सगळं करून एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे स्वतःचा शरीराचा त्याग करतोय, झिजवतोय स्वतःला आणि त्याच्यानंतर कुठेही गद्दार होत नाही. कुठेही त्या ठिकाणी त्यांना निश्चित प्रकारे कुठेही त्यांना काय म्हणू आपण त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न शासनाला जमला नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काही हे लोक सोडले आहेत तर याच लोकांना जनता ओळखून आणि चांगल्या पद्धतीने उत्तर देणारे उद्यापासून बघा तुम्ही महिला भगिनींनी पुरुष मंडळी या लोकांना उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कारण अशा व्यक्तीच्या पाठीमागे जर आपण उभं राहिलो तर आपल्या प्रामाणिक लोक तयार कसे व्हायचे हा एक मोठा प्रश्न आहे. आणि याच्यातून तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक जे काम करतात ते याच्यातून काहीतरी धडा घेतात की जर आपल्याला प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल आणि अशा प्रामाणिक व्यक्तीचा जर भविष्यात अपमान होत असेल तर माझ्यासारखा माणूस माझ्यासारखा कार्यकर्ता सामाजिक चळवळीत काम करत असताना विचार करेल की मी समाजासाठी पुढे व्हायचं की नाही व्हायचं. मग या अशा ठिकाणी समाजाने एक लक्षात घ्यावं की अशाही नालायकांना उत्तर देण्याचं काम आपण करावं ज्याच्यामध्ये जर तुम्हाला तथ्य असंही म्हणत नाही की आपण खरे आणि ते खोटे त्या क्रॉस चेक करा. अगोदर क्रॉस चेक करा आणि चुकल्यानंतर त्यांना जोड्याने मारण्याची ताकद देखील ठेवा. म्हणजे प्रामाणिक व्यक्ती घडण्यासाठी मदत होणार आहे भविष्यामध्ये. मग अशा पद्धतीने आता सगळ्यांनी उतरून या सरकारच्या हे काही जो स्टंट चालू आहे तर सरकारचा स्टंट हाणून पाडण्याचं काम मराठा समाज बांधवांनी पूर्ण ताकदीने करावा एवढंच म्हणतो. आणि अशावेळी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहा. मी तुम्हाला सांगतो अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत जिम्मेदारीपणे की निश्चित प्रकारे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करूनच आणि त्याची अंमलबजावणी करूनच या ठिकाणी आपण दम खाणार. त्याशिवाय आपण हे विषय सोडणार नाहीत. नक्कीच बांधवांनो या ठिकाणी आपण भावना या ठिकाणी ऐकल्यात. असेच विचार आपण या ठिकाणी ऐकतोय आणि पुढे आपण भेटणार आहे. तोपर्यंत हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया. आपला मित्र उदय बिस्से पाटील. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.